फिटनेस कोच हर्षदा कोलते मॅडम यांचं वेलकम आहे. वेलकम मॅडम, वेलकम. येस, थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. माझा आवाज येतोय प्रॉपर? परफेक्ट आवाज येतोय. येस, थँक्यू सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. येस, सो लयबद्ध, तालबद्ध, एनर्जीचे एक सिस्टमॅटिक असं वर्कआउट झालेलं आहे आज. आपल्याला दोघी सासू सुनांनी वर्कआउट गाईड केलेला आहे आणि मॅमचा छोटासा मुलगा त्यांनी आज आपल्याला वर्कआउट गाईड केलेला आहे. खूप छान मॅडम वर्कआउट गाईड झालेला आहे. सो आता वेळ झालेली आहे ती म्हणजे आपलं वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराचे. सो सगळ्यांनी फास्ट मध्ये बनवून घ्यायचं आहे आणि मॅमचा अनुभव ऐकत ऐकत सिप सिप करत इनटेक करायचा आहे 10 ते 15 मिनिटात. ओके, 10 ते 15 मिनिटात सिप सिप करत इनटेक करायचं आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, 20% काम झालेलं आहे ते म्हणजे आपल्या वर्कआउटचं आणि 80% काम राहिलेलं आहे ते म्हणजे वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, सकस संतुलित आहाराचं. येस, सो जास्त उशीर न करता आपण जाऊयात आजच्या आहार मार्गदर्शनाकडे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. फर्स्ट ऑफ ऑल मॅम तुम्हाला हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. येस मॅम, आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव सांगायचं आहे, आपण कुठून आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करता. माझे नाव पूजा बाकरे, मी अमरावतीवरून आहे आणि माझे ग्रेट कोच आहे निर्मला डेरे मॅडम, रेखा बाकरे मॅडम आणि सुरेश कोलते सर आणि रेखा मॅडम आणि ऑल ग्रेट कोचेस. येस मॅम, ग्रेट कोचेस आहेत मॅम आपले. येस, किती दिवसांपासून आपल्या आरोग्य फॅमिलीशी जॉईन आहात मॅम आपण? मॅम आम्हाला तर 1 वर्ष झालं, पण थोडंसं माझं गॅप पडली होती मधात, त्याच्यामुळे मी 2-3 महिने 2-3 नाही 5-6 महिने थोडे ब्रेक घेतला होता. येस, 5-6 महिने ब्रेक घेतला होता. मॅम, कोणत्या कारणास्तव आपण आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाला होतात? मला डिसऑर्डर तर खूप होता मॅडम. पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, मला बेल्ट लागलेला होता कमरीला, त्याच्यामुळे खूप सारे आणि वजनाचा. येस, डिसऑर्डर साठी आणि वेट लॉस साठी मॅम आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्या होत्या. मॅम, कोणकोणता डिसऑर्डर होता तुम्हाला? मला डिसऑर्डर म्हणजे पहिली तो पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि नंतर मग आता 2-3 वर्षाआधी गॅप निघाली कमरीत, तर त्यांनी बेल्ट वगैरे दिला होता, त्याच्यामुळे तो त्रास खूप होता, त्याच्यामुळे जॉईन झाली. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम तर मला म्हणजे खूप वर्षापासून, लग्नाच्या आधीपासूनचा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे तो एवढा होता, भयंकर होता की मला असं म्हणायचं की वर्षातून किंवा महिन्यातून तर नाहीच नाही, पण वर्षातून 5-5 महिन्यानंतर वगैरे असं यायचा. तर त्याच्यामुळे मी त्रासली होती, पण आरोग्य पंढरीत आल्यानंतर तो त्रास माझा खूप कमी झाला, खूप म्हणजे नसल्यासारखा राहिलेला आहे. कारण त्याआधी जो त्रास व्हायचा म्हणजे मी डॉक्टरांकडे वगैरे गेली होती, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की लग्नानंतर वगैरे क्लिअर होते, पण इथे आल्यानंतर तो त्रास तसाच होता. मग यांना वाटलं सगळ्यांना की ही का बरं असं असते, मग डॉक्टरांना वगैरे सांगितलं, तर डॉक्टरांनी औषध वगैरे देऊन बस तितक्या पुरतं करायचं सगळं आणि होऊन जायचं. पण ज्यावेळेस मी इथे आरोग्य पंढरीत आली आणि निर्मला डेरे मॅडमला सांगितलं की मला असा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी सांगितलं की वुमन चॉईस यूज करून पहा, तुला काय हे येते ते पाहू आपण. तर ती वुमन चॉईसची गोळी मी घेतल्यानंतर मॅडम जो मला रिझल्ट आला, मला असं वाटलं की बा जसं आपल्या डॉक्टरांकडे होते की गोळ्या घेतल्या की मग आराम पडते आणि नंतर मग जसं तसं होते, तर मी म्हटलं ठीक आहे आपलं तसंच होणार आहे आताही, असं म्हणून मी त्या गोळ्या घेत गेली. त्या गोळ्या घेतल्यानंतर जे मला रिझल्ट आला, तो रिझल्ट एवढा छान होता मॅडम की पहिल्या महिन्यापासून तर मला आताही असं वाटत नाही कधी की मी म्हणजे पहिलेचे जे माझे 5-5 महिन्याचे दिवस होते ते मला असं वाटायचं येते आहे जाते आहे, आपलं टेन्शन नाही आहे एवढं, असं म्हणून जगायची. पण आता असं वाटतं की नाही,
आहे, काही ना काही आहे, येणार आहे. आणि आता म्हणजे आपण असं रिलॅक्स झालेला आहे माणूस, की नाही आपल्याला पण लाईफ जगता येते बा सगळ्यांसाठी नॉर्मल अशी. नाही तर मग मला असा इतका त्रास व्हायचा की मी त्या त्रासाच्यामुळे मला असं वाटायचं की नाही आलं तर बरं आहे. असं पण मी कधी कधी विचार करायची की नाही आलं तरी बरं आहे, कारण तो त्रास एवढा असह्य होता की मी सांगूही नाही शकत. ज्याला त्रास आहे त्याला समजते की त्रास काय असते. आणि वुमन चॉईसच्या गोळीमुळे मला खूप खूप जास्त आणि आरोग्य परिवारात येऊन जो अनुभव आला सगळ्या गोष्टीचा, तो कुठेच नाही मॅडम, कुठेच नाही. खूप सुंदर असा रिझल्ट आलाय. येस येस येस, पाहू शकता सर्वजण, सगळ्यांनीच ऐकलं असन मॅमला किती वाव आला, मस्त असा रिझल्ट आलेला आहे मॅमला. पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, त्यामधून त्या त्रासामधून मॅम पूर्ण पूर्ण मुक्त झालेले आहेत. ते म्हणजे फक्त आणि फक्त वुमन चॉईस मुळे. येस, महिलांसाठी वरदान आहे वुमन चॉईस. आणि सगळेजण पाहू शकता मॅम मॅम किती हॅपी आहेत. आणि इथे सांगू इच्छिते, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, हे असं बोलतात ना. येस, तसंच आहे मॅम. कमरेमध्ये तुमचा जो गॅप होता तो क्लिअर झालेला आहे. हो मॅडम, आणि त्याचा रिझल्ट तर आत्ताच, हा तर खूप वर्षापासूनचा आहे पीसीडीचा, त्याचा पण छान रिझल्ट आला. पण हा आत्ताचा आहे 2-3 वर्षाचा, की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला बेल्ट हा कंटिन्यू लावावा लागेल, कारण याच्यावर गॅप भरणे फक्त एकच इलाज आहे, तुम्ही कंटिन्यू गोळ्या घ्या, त्याच्यानंतर बघू आपण काय रिझल्ट येते, तर त्याच्यानंतर तुमचा बेल्ट सुटून जाईल. ठीक आहे, बेल्ट घेतला, सगळं गोळ्या बिळ्या घेतल्या, सगळं झालं. महिना 2 महिने गोळ्या घेतल्या आम्ही. गोळ्या घेतल्यानंतर त्रास खूप कमी झाला. 2 महिन्यात गोळ्या घेतल्यानंतर खूप रिलॅक्स वाटलं. कारण मी किचन मध्ये 15 मिनिटं जर उभी राहिली काही स्वयंपाक करायला किंवा काही दुसरं काम करायला आपलं, तर मला नंतर कोणी जर म्हटलं तू खाली बस, तर मला लांब पाय करून बसावं लागत होतं, एवढा भयंकर त्रास होता. आणि कुठे जायचंही म्हटलं लांब, म्हणजे मी इथं जाऊ नव्हती शकत लांब गाडी वगैरे घेऊन, पण इथल्या इथे जर मला बेल्ट लावून जायचं, तर बेल्टचा जो त्रास राहायचा तो एवढा की असं वाटायचं हा बेल्ट लावण्यापेक्षा तो सदा तसा त्रास खूप चांगला आहे असं वाटायचं मला, कारण ते पॅक झाल्यानंतर खूप त्रास होते. तर मला इतका त्रास व्हायचा की नको, तो बेल्टही नको, ते काहीच नको. अक्षरशः मी रडायचो. माझ्या सासूबाईंनाही तोच प्रॉब्लेम होता, त्या पण असं थोड्याशा पडल्या वगैरे होत्या, त्यांनाही तसाच त्रास झाला होता आणि मला पण तसाच त्रास होता. तर आता आई जॉईन झाल्या याच्यात. आई जॉईन झाल्यानंतर जे आईने मला आल्यानंतर सांगितलं, पहिली तर माझ्यात आळस खूप होता, आताही येते कधी कधी, कारण खूप दिवसाची गॅप पडली त्याच्यामुळे कधी कधी आळस येतो. पण आईने म्हटलं की तुझा करून बघ, तुला जमेल काय तर, कारण आईला माहित आहे की मी काही करू नाही शकत इतके दिवस. तर मग आम्ही जॉईन केलं दोघींनी. आणि दोघींनी जॉईन केल्यानंतर जॉईंट सपोर्ट, कॅल्शियमची गोळी हे घेतल्यानंतर जे माझ्यात बदल होत गेला, त्या कमरीच्या त्रासात जो बदल होत गेला तो इतका छान होता मॅडम. मला आता तुम्ही 2 तास 3 तास कितीही तास तुम्ही किचन मध्ये उभं केलं आणि कितीही मी कंटिन्यू उभी राहिली तरी मला त्रास जाणवत नाही. आणि मी अशी इतक्या वेळ, आता जशी मांडी घालून बसलीये, इतक्या वेळ आम्ही कधीच बसलो नव्हतो. म्हणजे आम्हाला शक्यच नव्हतं एवढ्या वेळ बसणं. तर मी लांब पाय करू, पण आता असं जाणवत सुद्धा नाही की मला डॉक्टरांनी बेल्ट दिला होता किंवा मला गॅप होती, असं मला कधीच जाणवत नाही मॅडम आता. येस येस येस, पाहू शकता सर्वजण मॅम मधील चेंज. हे 360 डिग्री मध्ये मॅमचं लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, मॅमची लाईफ चेंज झालेली आहे. इथे मॅमला पीसीओडीचा भयंकर असा त्रास होता, तोही आपल्या या वुमन चॉईसने बंद झालेला आहे बिलकुल. आणि मॅमच्या कमरेमध्ये गॅप होता, तोही गॅप पूर्णतः बंद झालेला आहे. हो की नाही मॅम? हो, येस, मी परत सगळेजण गेले नाही डॉक्टरांकडे चेक करायला, कारण इच्छा झाली नाही परत जायची, कारण त्रासच होत नाहीये. पण मी डॉक्टरांकडे चेक करायला गेली नाही. पण मला माहित आहे की आता काहीच राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडे गेली नाही. आणि गोळ्या तुम्ही वर्ष झालं असेल त्या गोळ्या घेतल्याही नाही. ना सर्दीसाठी गोळ्या घेतल्या, ना तापासाठी, ना कशासाठी. कारण नाहीतर पहिले सकाळी, सकाळ झाल्यानंतर, मी सकाळी उठल्यानंतर माझ्या सासूबाईला एकच भीती होती की ही सकाळी उठल्यानंतर काय सांगणार आहे, काय दुखून राहिलं, काय झालंय, हे त्यांच्या डोक्यात होतं की ही काही ना काही सांगणार आहे आज. सकाळी उठल्यावर माझं काही ना काही चालूच राहायचं, कधी पोट दुखायचे, कधी हातपाय दुखायचे, कधी डोकं, काही ना काही चालूच राहायचं सकाळी उठल्यावर. आणि मी कधीच फ्रेश नाही राहायची. पण आता
जरी उठली नाही तरी मी फ्रेश राहते आणि उठल्यावर तर काहीच पाहावंच नाही लागत. आपलं आरोग्य पंढरी खूप भारी आहे. येस येस येस, आपली आरोग्य पंढरी. येस, वर्ल्ड मध्ये याला कुठे तोड नाहीये. आपली आरोग्य पंढरी अशी आहे. आणि उठल्यावर असतं काही जणांचं की उठल्यावरती मला हे दुखतंय ते दुखतंय असा कंटाळा वगैरे सगळ्यांचं असतं. आणि इथे मॅमचा सगळा कंटाळा, सगळा जो स्ट्रेस असतो, जो ताणतणाव असतो, तो सगळा गेलेला आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त या आपल्या आरोग्य फॅमिलीमुळे. येस, सो सगळ्या पार्टिसिपेटला मी सांगू इच्छिते, तुम्ही अगोदर इथे या. येस, इथे येण्या अगोदर ते सगळ्यांनी इथे येण्या अगोदर आपले डॉक्टरांकडे जाऊन आपलं रिपोर्ट, सगळा बॉडीचा सगळा रिपोर्ट काढून पहा. आणि आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर आपलं हे न्यूट्रिशन वगैरे सगळे प्रोडक्ट तुम्ही यूज करा. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी पुन्हा डॉक्टरांकडे जा आणि अगोदरचा रिझल्ट आणि आत्ताचा रिपोर्ट, अगोदरचा रिपोर्ट काढलेला आणि आत्ताच्या रिपोर्ट मध्ये किती चेंज आहे ते सगळेजण पाहू शकता. येस, पाहू शकता इथे सगळेजण. बिफोर आफ्टर मॅमचा शेअर झालेला आहे. मॅम, बिफोरच्या फोटो विषयीची फिलिंग काय आहे? बिफोरच्या सांगू नाही शकत मॅडम. खूप असं एजंट वाटते त्याच्यात. असं फोटो काढायला इच्छा नव्हती होत, पण ते काय म्हणते सगळ्यांच्या याने काढावं लागते आपल्याला. पण त्याच्यापेक्षा आफ्टरचा खूप आवडते आता. येस, बिफोर विषयी आफ्टर जास्त आवडतो बिफोर पेक्षा. आफ्टरची फिलिंग आणि बिफोरची फिलिंग सांगा बरं आम्हाला. बिफोर मध्ये आळस आणि जेव्हा कसं काही माहित नसते आपल्याला की आहे आपण खूप फिट आहे, अशी फिलिंग बिफोरची असते. खूप फिट आहे, कोणी आपल्याला म्हणत नाही की तू छान दिसते, कशी पण असलं तरी लोक आपल्याला एकच म्हणतात, हे तू छान दिसते. पण आफ्टर मध्ये जेव्हा येतो तेव्हा लोक आपल्याला एक विचारते, अरे बापरे लईच भारी दिसायला लागली, एवढी कशी काय. हे जेव्हा येते ना तेव्हा लई भारी वाटते बरं. येस येस येस, पाहू शकता सर्वजण मॅमची फिलिंग. आफ्टरचा बिफोरचा फोटो जो असतो आपल्याला, आपला वेट ज्यांचं वाढलेलं असतं, ज्यांना वेट लॉस करायचं असतं, ते फक्त दिसायला असतात, दिसायला चांगले असतात, बट त्यांचे आतून त्रास काय असतात ना ते फक्त त्यांनाच माहिती असतात. आणि आफ्टरची फिलिंग म्हणजे जे आयडल वेटला असतात त्यांची फिलिंग शब्दात सांगण्या इतकी नाहीये, एवढी भारी फिलिंग असते. आणि मॅडम, खूप छान असं तुमचा रिझल्ट आहे. ऑल फॅमिली मेंबर्सला सांगू इच्छिते, सगळ्यांनी मॅमचा अनुभव ऐकलाच असेल. खूप छान असं 360 डिग्री मध्ये मॅमचा लाईफस्टाईल मॅमची चेंज झालेली आहे. येस मॅम, आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये येऊन तुम्ही हॅप्पी आहात? खूप खूप जास्त हॅप्पी आहे मॅडम. कारण माझा तर रिझल्ट निघाला, माझ्या सासूबाईंचा रिझल्ट निघाला, पण माझ्या मोठ्या मुलाचा खूप सुंदर असा रिझल्ट निघाला. कारण तो स्केटिंग करतो. स्केटिंग मध्ये त्याला म्हणजे त्याचा स्टॅमिना नव्हता पुरत. म्हणजे सकाळीपासून त्याचं कंटिन्यू 9 वाजेपर्यंत, म्हणजे 7 वाजतापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत त्याचं कंटिन्यू वर्क चालू असतं, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. कारण शाळा नंतर त्याचं ट्युशन नंतर वर्कआउट. तर त्याची स्टॅमिना नव्हती पुरत. जसं आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो, काय द्यायचं याला, काय द्यायचं, पण त्याचा स्टॅमिना पुरत नव्हता. पण जेव्हापासून मॅडम त्याला डायनेस्टिक शेकमेट चालू केला आम्ही, तेव्हापासून तो एकच टाइम घेतो. असं त्याला वेळ नाही राहत, तर तो एकच टाइम घेतो. पण त्याच्यातही मॅडम त्याचं वजनही वाढलं आणि त्याची जे स्टॅमिना होता, जे त्याचं काही जे काही त्याची हे होती, काय म्हणायचं, पावर होती, जे काही कॅप्चर करायची किंवा काही जे काही लक्षात ठेवायची वगैरे, ते त्याच्यामुळे ती खूप वाढली आहे मॅडम. त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी जो रिझल्ट निघाला त्याच्यामुळे खूप हॅप्पी आहे मॅडम आम्ही. येस, पाहू शकता सर्वजण मॅमच्या मुलामधील चेंज. स्केटिंग होतो, स्केटिंग करणं एवढं सोपं नसतं, नॉट अ जोक. येस मॅम, त्याच्यात ही खूप छान असा चेंज झालेला आहे. येस मॅम, एवढ्या सगळ्या तुमच्यामधील एवढ्या सगळ्या चेंज करण्यासाठी तुम्ही कोणकोणतं न्यूट्रिशन यूज केलं? आम्ही ते सगळेच प्रोडक्ट युज करून राहिलो. पण मुलांमध्ये डायनाशेक शेकमेट वगैरे आणि पूर्ण टॅबलेट वगैरे आम्ही सगळे युज करून राहिलो. येस येस येस, ऑल प्रोडक्ट मॅमच्या मुलांनी यूज केलेला आहे. खूप छान असा हॅपी वाला अनुभव आहे मॅम तुमचा. येस मॅम, या सगळ्याच श्रेय कोणाला देऊ इच्छिता तुम्ही?
फर्स्ट तर माझ्या सासूबाईंना, कारण त्या आरोग्य पंढरीत आल्या आणि त्यांना आरोग्य पंढरी मिळाली म्हणून आरोग्य पंढरीला, आणि त्याच्यानंतर आपले ग्रेट कोच महागुरु सगळ्यांना. येस 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 मॅमने त्यांच्या ग्रेट कोचेसना आणि फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या सासूबाईंना श्रेय दिलेलं आहे. आई सारख्या भेटलेल्या आहेत मॅमला सासूबाई, हो की नाही मॅम? येस. हो, आमच्यात असं काही वेगळं नाही राहत. आज कालही आम्ही सेम सेम विचार करत असतो करायचा, त्याच्यामुळे त्यांनी जरी नाही म्हटले तरी जबरदस्तीने आम्ही करून घेत असतो त्यांच्याकडून. आणि माझ्यात आणि माझ्या आई असं चालू असते आता की तुझी सासूबाई तुझी आई झाली आहे आणि मी सासू झाली आहे, असं चालू असते आमचं. येस 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 खूप हॅपी फॅमिली दिसते मॅम तुमची. येस आपल्या आरोग्य फॅमिलीला, न्यू पार्टिसिपेटला, जुन्या पार्टिसिपेटला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे मॅडम एकच सांगेल की आरोग्य पंढरी खूप भारी आहे. तुमच्या ज्या काही डिसऑर्डर आहे त्या क्लिअर होतातच, असं नाहीये की क्लिअर होत नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही सातत्य ठेवा. माझं थोडंसं चुकलं होतं, कारण माझा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे थोडीशी माझी गॅप पडली, त्याच्यामुळे माझं सातत्य तुटलं. पण मी आता प्रोग्रेस मध्ये आहे, मी आता कंटिन्यू करून राहिली. थोडाफार त्रास होते म्हणून माझं थोडस काम हे होते, पण मी कंटिन्यू मध्ये आहे, आता करणार आहे, करत आहे. आणि तसंच तुम्ही पण करा. त्रास होतो, सगळ्यांना होतो, स्टार्टिंगला त्रास खूप होतो, कारण आपले एवढे सारे डिसऑर्डर असतात, त्यांना वेळ लागते, कारण येताना खूप फास्ट येते पण जाताना खूप स्लो जाते. त्याच्यामुळं थोडस सातत्य ठेवा. जे तुमचे ग्रेट कोचेस सांगतात तुम्हाला ते फॉलो करा. त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट येते, जसं आम्ही हॅपी झालो आमची फॅमिली, तसं तुम्ही पण तुमची फॅमिली हॅपी व्हा. येस 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 डिसऑर्डर येताना खूप फास्ट येतात, बट जाताना जाताना त्यांना वेळ लागतो. बरोबर आहे मॅम. बिल्डिंग बांधायला वेळ लागतो, पण पडायला लगेच पडते. येस सो असं असतं. येस मॅम खूप छान असं वाव वाला तुमचा रिझल्ट आहे आणि वर्कआउटही त्याहून भारी झालं तुमच्या दोघींचंही. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज तुमचा वर्कआउट गाईड केला आम्हाला, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू आरोग्य पंढरी. येस थँक्यू. येस गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅडम. येस गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल आपली ओळख करून द्यायची आहे, आपलं नाव सांगायचंय, आपण कुठून आहात, बाय बॅकग्राऊंड काय करता आणि आपले ग्रेट कोचेस कोण आहेत? मी अमरावतीहून बोलत आहे मॅडम, आणि माझे ग्रेट कोचेस निर्मला डेरे मॅडम, आणि सुरेश कोणते सर, रेखा मॅडम, संतोष कुंजी सर, आणि आपले महागुरु सोनाली मॅडम आणि कृष्ण लिंबोरे सर. येस ग्रेट ग्रेट असे कोचेस आहेत मॅम तुमचे. किती दिवसांपासून मॅम आपल्या आरोग्य फॅमिलीत जॉईन आहात तुम्ही? मला आता 15 महिने झाले मॅडम आरोग्य जॉईन आहे. येस पाहू शकता सर्वजण, 15 महिने झाले मॅमला आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये येऊन. कोणत्या कारणास्तव मॅम तुम्ही आपल्या आरोग्य फॅमिलीत जॉईन झाला होता, किंवा कोणत्या डिसऑर्डरच्या कारणास्तव? मॅडम माझे शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल वाढलं होतं, आणि कमरेचा त्रास, गुडघ्याचा त्रास, म्हणजे असे भरपूर काही त्रास होते मॅडम. मलाही शुगर, आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे, बाकी बीपी वगैरे तर मला 30-35 वर्षापासून होती मॅडम. तेव्हाचे माझे बीपीची गोळी चालूच होती. नंतर किती म्हणजे महिन्याच्या महिन्या गोळ्याच्या, म्हणजे माझे दवाखानेच वेगळे वेगळे होते. दाताचा दवाखाना अलग, बीपीचा अलग, आणि शुगरचा अलग, आणि माझी एंजिओग्राफी 2021 ला झाली, तर एंजिओग्राफी रक्त पातळ व्हायची गोळी अलग, माझे वेगवेगळे दवाखाने होते. त्यानंतर कमरेचा आणि गुडघ्याचा ह्या एक जास्तीचा दवाखाना झाला होता माझा. तर असे वेगवेगळे दवाखाने चालू होते मॅडम माझे. आता म्हणजे पैसे असे भरपूर जात होते महिन्याचे, म्हणजे 3 महिन्याचं औषध तरी माझं 17-18 हजार रुपयाचं होत होतं मॅडम. तर आपली आरोग्य पंडित आले तेव्हापासून आता औषध म्हणते लोक महाग आहे म्हणून, पण मला नाही महाग वाटत मॅडम, कारण माझ्या जेवढ्या डिसऑर्डर होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या मॅडम. त्याच्यानं मला काही एवढं वाटत नाही. आपले किशोर सर आणि सोनेली मॅडम हे आपले जे शिकवतात, जसे पहिले आई वडिलांनी शिकवलं तसे आपले सोनाली मॅडम आणि किशोर निंबर सर हे सर्व आरोग्य पंढरीतल्या लोकांना शिकवतात. खूप छान, म्हणजे कधीही त्यांना फोन करा, कधीही विचारा,
कधी म्हणजे विचारलं ते सांगतात आणि छान बोलतात ते, म्हणून ते खूप आपले महागुरु आहे मॅडम. आणि आता खूप हॅपी आहे मॅडम. येस येस येस, पाहू शकता सर्वजण मॅमला कोणकोणत्या डिसऑर्डर होत्या. बीपी, शुगर होता, गुडघ्यांचाही प्रॉब्लेम होता मॅमला. मॅम, आता या सगळ्या जेवढ्या डिसऑर्डर आहेत ते तुमच्या क्लिअर झालेले आहेत? येस मॅडम, सगळ्या क्लिअर झाल्या मॅडम. मला असं म्हणजे माझ्या सुनीला, मी शिरवडला आली होती त्यावेळेस मला कमरेचा त्रास होता. तर माझी सून आणि मी इथे दवाखान्यात गेली, तिकडे आली. तर आमच्या पहिल्याच दिवशी दोघी सासू सुनेचे 5,000 रुपये दवाखान्यात बसले होते मॅडम, फक्त गुडघ्यासाठी. तर मग दवाखान्यात गेली आणि 2,000 रुपयाचं औषध तिकडे पुण्याला आली, शिरवडला आली. मग तिथं पण मला असा त्रास होत होता, गुडघ्याचा खूप त्रास होता. मग माझी मुलगी आणि मी आम्ही दोघी बाहेर गेलो आणि बाहेर ते पॉम्पलेट भेटले मला का उद्या शिबिर आहे आणि 100 रुपयात तपासणी आहे. तर मी म्हटलं चला आता आपली नाहीतरी आपलं एवढं त्रास आहे आपल्याला, तर आपण तपासून घेऊ काय आहे. आमच्या इकडे 4-5 हजार रुपये घेतात तपासाचे, 100 रुपयात आहे तर शिबिर मध्ये तपासून घेऊ. तर गेलं तर त्यांनी सांगितलं बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल. मी तर कधी ऐकलं नव्हतं मॅडम कोलेस्ट्रॉल. मला त्रास भरपूर होता, खूप त्रास होता. म्हणजे चालताना असं म्हणजे 2-3 पायऱ्या असल्या तर मी चालू शकत नव्हती. तर मग माझा त्यांनी रिपोर्ट काढला त्या मॅडमनी आणि सांगितलं का हे तुम्हाला एवढा त्रास आहे, तुम्ही काही जास्त वेळ लावू नका. माझ्याकडेच न्यूट्रिशन आहे. त्यांना बिल पण काढलं माझं, 4,500 रुपये बिल काढलं आणि हे न्यूट्रिशन तुम्ही घ्या. तर माझी मुलगी म्हणते ठीक आहे, म्हणजे आम्ही उद्या येतो म्हणतो, सांगतो म्हणते तुम्हाला. मग आम्ही डेरे मॅडमला तो रिपोर्ट दाखविला आणि डेरे मॅडमनी मला जॉईन करून घेतले आणि जॉईन केले, BMI केला आणि त्यांनी माझी ऑर्डर पण लगेच टाकली. त्या एक मला देवासारखाच भेटला डेरे मॅडम, आणि खूप छान मॅडम. आणि ऑर्डर टाकली, माझं न्यूट्रिशन आले आणि 1 जुलै 2024 पासून माझं न्यूट्रिशन चालू आहे मॅडम. येस येस येस, खूप छान असा मॅमचा रिझल्ट आलेला आहे त्यांच्या ग्रेट कोचेसमुळे. येस, त्यांच्या ग्रेट कोचेसमुळे मॅम मध्ये खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. मॅम, बिफोरच्या फोटो विषयीची फिलिंग काय आहे तुमची? बिफोरचा फोटो तर वाटत नाही मॅडम माझाच होय म्हणून. हा म्हणजे येस येस येस. फोटो सुद्धा काढत नव्हती पहिले मी अशी जास्त. आता मी फोटो वगैरे काढते आणि खूप छान वाटते मॅडम मला. फोटो पाहून मी अशी पाहते कधी कधी, पण मला असं वाटत नाही हा फोटो माझा आहे म्हणून. येस, पाहू शकता सर्वजण. आणि मॅडम, आफ्टरच्या फोटो विषयीची फिलिंग कशी आहे? काय वाटतं तुम्हाला आफ्टरच्या फोटो बद्दल? आता एकदम छान वाटते मॅडम. आणि मला आता 59 वर्षाची पूर्ण झाली आहे, 60 चालू आहे, पण मला असं वाटत नाही. आता मला असं वाटतं का मी 45-50 वर्षाचीच आहे असं मला वाटते मॅडम. येस, इथे आल्यानंतर सगळ्यांचीच फिलिंग तीच असते. येस येस मॅम, तुमच्या दातांचा काही रिझल्ट आहे का? हो मॅडम, माझा दाताचा खूप त्रास होता. माझ्या हिरड्या पूर्ण सुजत होत्या, त्याच्यात खूप सुजत होता वारंवार. तर डॉक्टर म्हणे की काही दिवसानं तुमचे दात म्हणे काढावं लागणार म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर आपलं न्यूट्रिशन, कॅल्शियम, जॉईंट सपोर्ट ते चालू होतं ना मॅडम. तसं थोडा 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 त्रास कमी व्हायला गेला. तर मी म्हटलं झालं असं, मला काही असं लक्षात नाही आलं. मग माझं आता 5-6 महिन्याच्या अगोदर मी म्हटलं आपला दात म्हणजे आपल्या डिश ऑर्डर काय आहे हे आपल्याला माहित राहत नाही मॅडम. ज्यावेळेस आपली तब्येत चांगली होती ना त्यावेळेस आपलंच आपल्याला समजत नाही आपलं काय त्रास होता, आपलं काय बसलं काय असं काहीच. मग आता 5-6 महिन्याच्या अगोदर मी म्हणते माझ्या मुलाला काय माझे दाताचे आता काही दवाखाना वगैरे बंदच झाला. तर मग म्हणून मला समजले की माझ्या न्यूट्रिशन मुळे माझा दाताचा दवाखाना बंद झाला. आता माझं म्हणजे हिरड्या पण सुधत नाही, दाताला कळही लागत नाही. नाही तर मॅडम असं पाणी सुद्धा पिऊ नव्हतं देत, एवढा मला दाताचा त्रास होता मॅडम. येस, पाहू शकता सर्वजण मॅमचा दातांचाही खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. येस मॅम, तुम्हाला एवढ्या ज्या काही डिसऑर्डर होत्या, बीपीचा होता, शुगरचा होता, परत गुडघ्यांचाही होता, या सगळ्या डिसऑर्डर वरती मात करण्यासाठी तुम्ही कोणकोणतं न्यूट्रिशन यूज केलं? मी ऑल न्यूट्रिशन घेतलं मॅडम. आपलं फॉर्म्युला 1, 2, 3, जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, सेल्युलस, मल्टीविटॅमिन, म्हणजे जे आपलं न्यूट्रिशन आहे, नाईट वर्क, अजून ती म्हणजे डोळ्याची गोळी, म्हणजे भरपूर जे आपलं न्यूट्रिशन आहे ते सर्व यूज केलं मॅडम. नाईट वर्क घेते येस रात्रीचं.
येस, पाहू शकता सर्वजण ऑल फॅमिली त्यांची ऑल न्यूट्रिशन यूज करते. अमेझिंग असा वाव वाला रिझल्ट आहे मॅम तुमचा. मॅम जॉईंट सपोर्ट कॅल्शियम टॅबलेटने तुम्हाला काय रिझल्ट आलेला आहे? माझा गुडघ्याचा कमरेचा रिझल्ट आलाय मॅडम जॉईंट कॅल्शियम आणि दाताचा पण. येस, पाहू शकता मला सर्वजण. मला म्हणजे पहिले असं व्यायाम सुद्धा करता नव्हतं येत मॅडम. असं पाय कसं उचलावं कसं काय करावं हे सर्व मला डेरे मॅडमनी माझ्या मुलीच्याच घराजवळ राहते त्यांनी घरी येऊन 5 वाजता येऊन मला 8 दिवस शिकवलं मॅडम. आणि तेव्हापासूनच मी मग 15 दिवस लगेच मी जॉईन झाल्या 15 दिवसांनी मी पुण्याचं ट्रेनिंग केलं होतं. तर ते बघितलं मी म्हटलं तेव्हा मला एकदमच चांगलं वाटलं. मी म्हटलं नाही हे आपल्याला करायचंच आहे. तेव्हापासून मी कधीच त्याच्यातून मिस झाली नाही मॅडम. माझं एक दिवसही वर्कआउट नाही झालं तर मला असं वाटतं का मी आज काय नाही केलं असं वाटतं मॅडम मला. येस येस येस, पाहू शकता सर्वजण. खूप छान असा रिझल्ट मॅम चा झालेला आहे. येस मॅम, मला इथे सांगा, आपल्या ऑल पार्टिसिपेटला तुम्ही सांगा, दवाखान्यातलं ज्या गोळ्या औषधं होते ते बरे की आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये जे आपल्याला न्यूट्रिशन सजेस्ट करतात आपले कोचेस ते बरं, दोन्हीपैकी कोणतं भारी वाटतं तुम्हाला? न्यूट्रिशन आपलं बेसिक किट खूप छान वाटते मॅडम मला. फॉर्म्युला 1, शेटमेट आणि प्रोटीन हे यूज करते. तसं दवाखान्याची. येस मॅम. काय म्हणतो मॅडम? आपली दवाखान्याची लाईफस्टाईल, हॉस्पिटलची लाईफस्टाईल तुम्हाला भारी वाटते की आपल्या आरोग्य फॅमिलीची लाईफस्टाईल भारी वाटते? आपल्या आरोग्य पंढरीची भारी वाटते मॅडम. असे आरोग्य पंढरी ज्याच्या नशिबात असलं त्यांनाच भेटते असं म्हणणं आहे ना, का देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि आरोग्य पंढरीत आल्याशिवाय फिटनेस दिसत नाही. येस 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 येस, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि आरोग्य फॅमिलीत आल्याशिवाय आपल्याला फिटनेस दिसत नाही. बरोबर आहे मॅम. हे खूप छान असा रिझल्ट तुमचा आलेला आहे आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये येऊन. पाहू शकता सर्वजण, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मॅमच्याच तोंडून मॅमचा अनुभव खूप छान असा झालेला आहे. आणि येस मॅम, या सगळ्या तुमच्या ऑल फॅमिलीच्या बदलाचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? आपले आरोग्य पंढरीतले सर्व ग्रेट कोच आणि आपले महागुरु आणि आपली मनीषा खिडे मॅडम यांनी काल व्हिडिओ बनवला. खूप छान वाटलं मॅडम मला. आम्ही म्हणजे बघितलाच नव्हता. मग रात्री 9 वाजता पूजानं बघितला तर म्हणते मॅडमनी व्हिडिओ केला. म्हटलं बापरे, म्हणजे मग असं आपलं नातेवाईक तरी एक वेळ दूर राहते मॅडम, पण खरोखर आपली आरोग्य पंढरी खूपच छान मॅडम. ज्याच्या नशिबात असते त्यांनाच हे आरोग्य पंढरी भेटते मॅडम. नाही तर आपण जॉईन करूनही ते म्हणतात नाही माझ्याच्यानं होत नाही. कारण सांगणंच पुरे राहतात मॅडम. येस येस येस, कारण सांगणं कधी कमी पडत नाही. आणि आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आल्याच्या नंतर रक्तापलीकडची नाती जी निर्माण होतात ना, रक्तापलीकडची नाते निर्माण होतात आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्याच्या नंतर. आणि जे इथे येईल त्यालाच कळणार आहे आपली आरोग्य फॅमिली म्हणजे काय आहे ती. येस मॅम, खूप वाव वाला सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तुमचा. आणि मॅम, आपल्या आरोग्य फॅमिलीतील न्यू पार्टिसिपेटला, जुन्या पार्टिसिपेटला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आरोग्य पंढरी जॉईन करा आणि 1 ग्लास आणि 1 तास आपल्या आरोग्य पंढरीला द्या आणि 1 तास तरी व्यायाम करा. नंतर नाही केलं 23 तास तुमच्यासाठी आहे, पण 1 तास तरी आपल्या आरोग्य पंढरीला द्या. येस येस येस, मॅमचं इथं सांगणं आहे की 24 तासातील फक्त 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. खूप छान असा संदेश दिलेला आहे. आणि सगळ्यांनी आपल्या ग्रेट कोचेसचं ऐकायचं आहे आणि कोच जे सांगतील ते ऐकायचं आहे, कोच जे सांगतील ते करायचं आहे. खूप छान असा मॅमच्या ऑल फॅमिलीचा रिझल्ट आलेला आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबायचंय, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे आपल्याला. थँक्यू सो मच मॅम. खूप छान लयबद्ध, तालबद्ध, सिस्टमॅटिक असा वर्कआउट गाईड केलेला आहे तुम्ही दोघी सासू सुनांनी. खूप छान असा. पुन्हा 15-20 दिवसांनी तुम्ही तुमचा रिझल्ट आणि तुमचा वर्कआउट शेअर करा. नक्कीच तुमच्या अनुभवामुळे, दोघींच्याही अनुभवामुळे कोणाची ना कोणाची तरी लाईफ चेंज होईल, कोणाच्या ना कोणाच्या तरी लाईफ मध्ये चेंज होईल. कारण एक अनुभव कोणाची तरी लाईफ चेंज करू शकतो. असे बरेच रिझल्ट आहेत आपल्या याच्यावरती. सो थँक्यू सो मच मॅम. पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्ही तुमचा खूप छान असा वर्कआउट आणि अनुभव आम्हाला शेअर केला त्याबद्दल. थँक्यू मॅडम. थँक्यू आरोग्य पंढरी. थँक्यू सोनाली मॅडम, किशोर लिंबळसोळ यांनी आम्हाला वर्कआउट करायचे चान्स दिला. आणि थँक्यू आरोग्य पंढरी.